जय जय स्वामी समर्थ. आज आपण सर्वजण दत्तांच्या दिव्य साक्षीने, स्वामींच्या आशीर्वादाने स्वतःच्या जीवनात नवीन परिवर्तन घडवण्यासाठी येथे बसलो आहोत. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती शक्ती आहे, ती प्रेरणा आहे, ती जाणीव आहे, जी माणसाला अंधारातून प्रकाशात नेते. स्वामी म्हणतात, मन स्थिर ठेवा, तुमचे सर्व प्रश्न मिटतील. जिथे मन भटकते तिथे ऊर्जा वाहते. राग, भीती, चिंता हे सर्व मनाचे शत्रू असतात. मन शांत झाले की जीवन बदलते. माणूस बाहेर जग जिंकण्यापूर्वी प्रथम स्वतःचे मन जिंकतो. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संदेश आहे, भिवू नकोस, समर्थ आहेस. ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे त्याचे पाऊल कधीच डगमगत नाही. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, ती स्वतःवर, स्वामींवर आणि आपल्या प्रयत्नांवर ठेवलेली नितांत निष्ठा आहे. जीवनात पडणे हे अपयश नाही, उठणे हे यश आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात एकच सूत्र दिसते, कर्म करत राहा, परिणाम आपोआप मिळते. ज्याने प्रयत्न सोडले त्याच्यासाठी चमत्कारही काही करू शकत नव्हते. कर्म म्हणजे फक्त नोकरी नाही, प्रत्येक बोलणं, वागणे, विचार करणं हे देखील कर्मच असतं. आज जे करतोय तेच भविष्य बनवतं. जीवनात दुःख काय येतं ते तुम्हाला थांबवायला नव्हे तर घडवायला येतं. स्वामींच्या भक्तांच्या आयुष्यातही संकटे आली, पण त्यांनी हार मानलेला आहे. संकट आलं की पहिला प्रश्न असतो, हे माझ्यावर का? पण खरा प्रश्न हवा, यातून मला काय शिकायला मिळणार? जे दुःख सहन करू शकतो तोच जग जिंकतो. शांतता ही बाहेर सापडत नाही, ती आतून निर्माण करावी लागते. निगेटिव्ह विचार मनाला दगडासारखे बसतात. स्वामींचा जप करा, जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र मनातील काळोख दूर करतो. दिवसातून काही क्षण जरी स्वतःसाठी दिले तरी आयुष्य दिशादर्शक बनवतो. स्वामी समर्थ म्हणतात, ध्येय निश्चित करा, पूर्ण होईपर्यंत थांबू नका. लक्ष मोठं असेल तर अडथळेही मोठे येतात, पण शक्ती त्याहून मोठी मिळते. तुमचा प्रवास जरी मंद असता तरी एक पाऊल दररोज टाका. ध्येयाकडे सहज राहणाऱ्याला यश दुरून ओळखतं. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी म्हणतात, माणसा तू स्वतःमध्ये दडलेलं सामर्थ्य ओळख, बाकी सगळं आपोआप फिरत. आता हा प्रवास आहे तुझ्या आत्म्याच्या शक्तीकडे, तुझ्या जीवातल्या तेजाकडे. तू जे आहेस तेच पुरेसं आहे, पण ते जाणण्यासाठी मन शांत करावं लागतं. ध्येयावर विश्वास ठेवावा लागतो. स्वामींचे नामस्मरण म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे परिवर्तन. जीवनात अडथळे येतील, लोक कमी येले की परिस्थिती ढासळेल, पण स्वामी म्हणतात, परिस्थिती म्हणजे परीक्षा, माणूस म्हणजे परीक्षार्थी आणि श्रद्धा म्हणजे उत्तीर्ण होण्याचा मार्ग. तू पडला तरी हरलो नाहीस, तू रडलास तरी थांबलो नाहीस, तू थकला नाही तरी हार मानणार नाहीस, कारण तुझ्या मागे आहे समर्थांचा हात. संघर्ष आहे म्हणूनच यशाची किंमत आहे. तेच संघर्ष तुला घडवतो, तुला मजबूत करतो. स्वामींचं वचन म्हणतं, माणसा, तुझ्या प्रत्येक घामाच्या थेंबाला देवाची कृपा जोडलेली आहे. आज तू जे कष्ट करतोस त्याचा परिणाम उद्या चमत्कारासारखा दिसेल. तू धाडस ठेव, तू दृढ राहा, प्रयत्नांचा दिवा कधीही विझू देऊ नको. समर्थ म्हणतात, सबुरी ठेवा, काळ तुमच्या बाजूने वळून. धावपळीत, ताणात, अस्वस्थतेत अनेक वेळा आपण निराश होतो, पण लक्षात ठेव, जीवनात काही उशिरा होत नाही.
सगळं योग्य वेळीच होतं. देव कधीही उशिरा देत नाही, तो फक्त तयार करून देतो. भाग्य हे कधीही कर्मापेक्षा मोठं नसतं. जे कष्ट करतात त्यांच्यावर स्वामींची कृपा आपोआप पडते. कर्म करा, फलाची चिंता करू नका. ही फक्त ओळी नाही, ही जीवनाची दिशा आहे. तू आज जे करतोस, तुझं प्रत्येक पावलागणी यश जवळ येते. थांबू नको, थकू नको, फक्त करत राहा. स्वामी समर्थ म्हणजे आत्मविश्वासाची मूर्ती. स्वामींचं नाम घेतलं की मनात एक नवी ऊर्जा निर्माण होते. तीच ऊर्जा तुला उचलून धरते. तीच ऊर्जा तुला पुढे नेते. मनात मन, स्वामी माझ्या सोबत आहे, मी नक्की जिंकणार. हे वाक्य तुझं भाग्य बदलून टाकेल. होणार नाही, जमणार नाही, लोकांना सांगायला खूप सोपं वाटतं. पण स्वामी म्हणतात, जग काय म्हणतं ते पाहू नको. तुझं अंतरात्मा काय म्हणतं ते ऐक. तुझी किंमत तुला वाटते त्यापेक्षा 1000 पटीने जास्त आहे. प्रत्येक नकाराच्या मागे एक मोठा स्वीकार लपलेला असतो. तू पुढे चालत राहा, थांबू नको. स्वप्न जितकं मोठं, संघर्षही तितकाच मोठा. पण स्वामींचा संदेश नेहमी स्पष्ट. तुझं स्वप्न आधी देवाकडे जन्मतं, नंतर तुझ्या मनात येते. म्हणून हार नाही, भीती नाही, उशीर नाही, फक्त पूर्ण विश्वास. मी हे करू शकतो, स्वामी माझ्या सोबत आहे. धावणं थांबवणं नाही, तक्रारी करणं नाही, निराश होणं नाही. स्वामींच्या भक्ताला अशक्तपणा शोभत नाही. तू जन्मलास तेच विजयासाठी, तू चालतोस तेच चमत्कारासाठी, तू झगडतोस तेच उद्याच्या मोठ्या बदलला. स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या ध्येयावर असू दे. आज मी माझ्या आयुष्याला नवं रूप देतोय. नव्या शक्तीने, नव्या धैर्याने, नव्या श्रद्धेने पुढे जात आहे. माझ्या प्रत्येक पावलावर तुमचा हात राहू द्या. जय जय रघुवीर समर्थ. नाही, माणसा, तुझ्या आत एक प्रकाश आहे, पण तू बाहेरच्या अंधाराकडे जास्त पोहोचतो. बाहेरचं जग तुला थकवतं, पण आतलं जग तुला उठवतं. स्वामींचं भजन, नामस्मरण, ध्यान हीच तुझी खरी ऊर्जा आहे. डोळे मिटून स्वामींचा चेहरा मनात उभा करा. श्वासात त्याचं नाव घे आणि स्वतःच विचार कर, आज मी माझ्या जीवनात कोणता बदल करणार आहे. स्वामी सांगतात, जाणीवेत बदला आला की जग आपोआप बदलतं. कठीण प्रसंगात धीर ठेवणं हीच खरी वीरता आहे. निर्णय घेण्यापूर्वी काही करू नको, पण निर्णय घेतल्यावर मागे हटू नको. समर्थ म्हणतात, जे पाऊल सत्यावर चालतात ते कधीही चुकत नाही. नशिबावर रुसू नको, परिस्थितीला दोष देऊ नको. तुझ्या हातात आहे ते बदलणे, तुझ्या मनात आहे ते घडवणे. जेव्हा तू दृढ निर्णय करतोस तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. स्वामी समर्थाची कृपा म्हणजे चमत्कार नव्हे, ती तुझ्या जीवनातील सुंदर बदलाची सुरुवात आहे. कधी कधी तुला वाटतं की काहीच होत नाही, पण स्वामी तुझ्या वाटेला अडथळे हटवत असतात. तुला दिसत नाही म्हणून कृपा नाही असं होत नाही. समर्थांचा आशीर्वाद म्हणजे योग्य वेळी, योग्य संधी, योग्य व्यक्ती भेटणे, चुकीच्या मार्गापासून वाचणे, संकटातून मार्ग निघून जाणे. जेव्हा तू श्रद्धेने त्याचं नाम घेतोस तेव्हा तुझ्या सभोवतालच विश्व बदलायला लागतं. माणूस दुसऱ्याची किंमत ओळखतो, पण स्वतःची नाही. हेच तुझं सर्वात मोठं दुःख आहे. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःला ओळखलंय त्याला कधीही पराभव माहीत नसतो. तू कमकुवत नाहीस, तू अपयशी नाहीस, तू मागे नाहीस, तू फक्त स्वतःची ताकद विसरलास. स्वतःकडे आदराने पाहिला शिक, तू महान आहेस. हे स्वामींसारखे आध्यात्मिक
गुरु ओळखतात. आता तू स्वतःही ओळख. जीवनात धावणं महत्वाचं, पण थांबून श्वास घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. काम, नाती, कर्तव्य, ध्येय सगळ्यांचा सुंदर समतोल हवा. मनावर भार नको, हृदयात कटुता नको, विचारात विष नको. स्वामी म्हणतात, जिथे प्रेम आणि शांतता आहे तिथेच देव राहतो. मन शांत झालं की निर्णय बरोबर होतात, नाती टिकतात, धंदा वाढतो, घरात आनंद राहतो आणि जीवन प्रकाशाने भरून जातं. संकट येतात ते नष्ट करायला नाही, ते घडवायला येतात. प्रत्येक संकटामागे एक संदेश असतो. तू अजून मोठं होण्यासाठी तयार होत आहेस. जशी सोनं तावून तपवून उज्ज्वल होतं, तसंच माणूस संकटातून देवासारखा प्रकाशमान होतो. स्वामी म्हणतात, ज्याचं मन कणखर त्याला जग कधीच हरवू शकत नाही. तुझ्याकडे संकट नाही, तुझ्याकडे परिवर्तनाचे साधन आहेत. आज जे भाव, आजची प्रेरणा, आजचा संकल्प ही तुझ्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जे झालं ते सोडून दे, जे जाणार आहे त्याची चिंता करू नको. जे आज आहे त्यावर लक्ष दे. मनात नवा प्रकाश निर्माण कर, नवीन ध्येय निश्चित कर. स्वामींचं नाम मनामध्ये खोलवर बसाय. आती बदललं की बाहेरच जग आपोआप बदलतं. कृतज्ञता ही एक अद्भुत शक्ती आहे. ज्या गोष्टींसाठी तू देवाचे आभार मानतोस त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात वाढतात. स्वामींची कृतज्ञता मान, पालकांचे आभार मान, जीवनाकडून मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टीचं मोल जाण. मनात कृतज्ञता असेल तर भीती नष्ट होती, नकारात्मक नाहीशी होती, आत्मविश्वास वाढतो, यश आकर्षित होतं. मन आता शांत आहे, विचार निर्मळ आहे, हृदय स्वच्छ आहे आणि जाणीव जागी आहे. तू या क्षणी ज्या स्थितीत आहेस तीच खरी साधना आहे. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, तुझ्या मार्गावर आहे, तुझ्या प्रयत्नात आहे. आज तुझ्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला आहे. मनात म्हण, मला शक्ती द्या स्वामी, मी बदलणार, पुढे जाणार, जिंकणार. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वामींची शक्ती, ज्ञान, शांतता, धैर्य आणि कृपा अनुभवली. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी एकच संदेश देतात, माणसा तुझे मन जिंक, बाकी साऱ्या गोष्टी तुला नमतील. जगात शक्ती अनेक आहेत, पण खरी शक्ती आपल्या श्रद्धेत, आपल्या संकल्पात आणि आपल्या प्रयत्नात आहे. आज तू इथपर्यंत ऐकलंस म्हणजे तू जीवनात बदल घडवण्यास तयार आहेस. तू तुझ्या ध्येयावर फोकस करायला तयार आहेस. तू पुढे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करतोयस. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात आता नवा प्रकाश उतरणार आहे. यश, शांती, समृद्धी, आनंद सगळं तुझ्या दिशेने येत आहे. मनात म्हण, श्री मी समर्थ आहे, माझ्या सोबत स्वामी समर्थ आहेत. ही भावना तुला आयुष्यभर उंच नेईल. स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद या भक्तांवर सदैव राहू द्या. त्यांच्या घरात सुख, आरोग्य आणि शांतता नांदो. त्यांच्या मनात आत्मविश्वास राहू. त्यांच्या ध्येयावर तुमचा दिव्य प्रकाश पडू द्या. त्यांचे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाऊ द्या आणि त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करा. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, जर स्वामी समर्थांचा हा प्रेरणादायी संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तुम्हाला शक्ती, समाधान आणि नव्या ऊर्जेचा अनुभव आला असेल, तर माझ्या या पवित्र प्रयत्नाला साथ द्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अधिकाधिक भक्तांपर्यंत हा दिव्य संदेश पोहोचवा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी प्रोत्साहन नाही, तो स्वामी समर्थांच्या संदेशाचा प्रसार आहे. चला एकत्र येऊ, स्वामी समर्थांची प्रेरणा प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचू. जय जय रघुवीर समर्थ.